कुंदा सेहगल मूर्ख आहे एक नंबरचा. घरातल्या गोष्टी बाहेर बोलतो, बाहेरचे फायदा उचलतायत. इतकी जड झाली असेल तर विहिरीत टाक ना मला. प्रताप सेहगल. पुन्हा दोघांमध्ये वाद झाला वाटतं. मी मिटवण्यासाठी बोलवलं, तुम्ही परत भांडण करताय. किती दारं निस्तरू मी? शेवटी काय करणार? काही झालं तरी तिला तुझी मदत करावीच लागेल ना. आपण स्वतःसाठी करतो का समाजासाठी? वाईट गोष्टी बंद व्हाव्यात म्हणून करतो आहे. मीट माय सिस्टर, कुंदा. Uh, I have met already 2 times. Everyone like to talk such beautiful lady. It's my pleasure, sir. मी दोनदा पहिल्याच भेटीत कोणालाही बोलावंसं वाटेल अशा सुंदर, मोहक, आनंददायी स्त्रीला भेटणं माझ्यासारख्याचं सौभाग्य आहे. पण मला नाही वाटत त्यांना मला पाहून तसं काही झालं असेल. चेहऱ्यावर राग दिसतो आहे. माझ्याबाबत सांगा, काही चुकलं का माझं? काय चुकलं आणि काय बरोबर? काय चुकलं आणि काय बरोबर ते थोडक्यात सांगतो. ती मुलगी तू म्हटला होता सुंदर, ती हीच आहे. तुम्हाला फोन करून ज्याच्याबद्दल बोलत होती आणि सांगत होती कॉलेजमधून काढणार आहे, तो हाच नीच आहे. अर्जुन, गरजेचं होतंय. एका दिवसात प्रसिद्ध झालो मी. सर्व ओळखायला लागली. रिझल्ट उद्यापासून भेटणे सुरू होतील. चांगली बाई शोधते. मी वाह्याद आहे, तर वाह्याद लोक येतील माझ्याजवळ. काम आणखी सोपं होईल, म्हणून सॉरी. कुंदा, सेहगल काही सॉरी नाही, काही बोलायचं नाही. न्यायची आपली स्वारी आपल्या घरी. लग्न करायला सांग बापाला. नको कॉलेज नासवू माझं. प्रताप, मंदबुद्धी आहे का तू? सांगितलं ना काम आहे म्हणून आलाय. कशाला घाबरतेस? काही नाही करणार तो. कुंदा सेहगल, तू त्याच्याबरोबर राहिला नाही म्हणून बोलतो आहे. प्रताप, मला काम आहे. दोघींमध्ये सेटलमेंट करा. आणि तुरे सर्व प्लॅन खराब केले माझे. गबाळ म्हणून देणार होतो कबाड मी, पण कबाळानं सर्व कबाळा करून टाकला. मला काम आहे. दोघींमध्ये सेटलमेंट करा आणि तू रे. सगळा प्लॅन खराब केले माझा. गबाळ म्हणून देणार होतो कबाड. मी पण सगळं कबाड करून टाकलं. इतका मूर्ख आहे आमचं बाळ की गप्प बसावं कळत शिकली नाही वहिनीकडून काही. मूर्ख रंग दाखवते, पण लग्नानंतर. एवढंच असतं शहाण्या आणि मूर्ख मुलींमध्ये अंतर. शहाण्या गप्प बसतात. लग्नाआधी पाहणाऱ्याला वाटते किती आहे बाई साधी. मूर्ख बोलतात, शिष्ट पदवी भेटते, राहता घरी, कळत नाही तरी. आपल्याबरोबर घरच्यांनाही त्रास होतो. कुंदा सेहगल मूर्ख आहे एक नंबरचा. घरातल्या गोष्टी बाहेर बोलतो, बाहेरचे फायदा उचलतायत. इतकी जड झाली असेल तर विहिरीत टाक ना मला.